नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। सगळ्याच लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा कधी होणार याची उत्कंठा लागलेली आहे आणि अशा लाडक्या बहिणी देखील आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, परंतु खरोखरच निकषांमध्ये बसत आहेत। या संदर्भात आपण त्यांना पुढची प्रोसेस काय आहे तर आपण यापूर्वीच व्हिडिओ दिलेला आहे, तरी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना देखील अपडेट देणार आहोत। तर सोशल मीडियावरती मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी अशा प्रकारचे मेसेजेस पाहत आहेत आणि आपण यापूर्वी सांगितलं होतं की मे महिन्याचा हप्ता आहे साधारणतः 15 तारखेनंतरच वितरित होणार आहे, कारण का डीबीटी पोर्टल आहे याचं अपग्रेडेशनचं काम चालू आहे। साईडमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात नवनवीन बदल करण्यासंदर्भातलं काम चालू आहे। साधारणतः 15 तारखेपर्यंत तरी हे काम होणार आहे आणि त्याच्यानंतर लाभ वितरण होणार आहे आणि साधारणतः आताचा जो लाभ वितरित होणार आहे तर याच्यासाठी सर्वात प्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर लाभ वितरण होणार आहे। त्यामुळे साधारणतः आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तर 2 दिवस शासकीय सुट्टीचे आहेत। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा GR प्रसिद्ध होणार नाही आहे। सोमवारनंतर पुढच्या काही दिवसांमध्ये GR प्रसिद्ध होईल आणि लक्षात घ्या की लाभ वितरण आहे ते मात्र 15 तारखेच्या पुढे जाणार आहे। तर ही माहिती सध्या समोर येत आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत खरोखरच पात्र आहेत, खरोखरच निकषांची पूर्तता करत आहेत, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना जवळच्या असणाऱ्या जिल्हा महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। तर अशी घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे। त्यांनी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखरच निकषांमध्ये पात्र आहेत, तांत्रिक अडचणींमुळे टेक्निकल एररमुळे त्यांचा लाभ आलेला नाही आहे, अशा लाडक्या बहिणींनी इतर कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नये, कुठेही माहिती शेअर करू नये, तुमच्या जवळच्या असणाऱ्या जिल्हा महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्र जे आहेत तर त्यांची पुन्हा फेर तपासणी करून त्यांना लाभामध्ये आणलं जाणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। तर ही अपडेट आहे हप्ते वितरणासंदर्भातला जो निर्णय आहे तो साधारणतः जी डीबीटी आहे ती 15 तारखेनंतर वितरित होईल आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींना पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC झाले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना सध्या कुठलाच ऑप्शन नाही आहे। तर आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारची आजची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा।